ही पंचमी पौराणिक कथा. एकदा राजा सीतावश धर्माचा अर्थ जाणून घेण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक टेकून म्हणाला, हे आदिदेव, तुम्ही सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि गूढ धर्माचे जाणता आहात. आपल्या श्रीमुखातून धर्माची चर्चा ऐकून मनाला आत्मिक शांती मिळते. भगवंतांच्या चरणकमलावर प्रेम वाढते. तसे तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारच्या उपवासाबद्दल सूचना दिल्या आहेत. आता मला तुमच्या मुखातून हे महान व्रत ऐकायचे आहे, ज्याचे पालन केल्याने प्राणीमात्रांची सर्व पापे नष्ट होतात. राजाचे म्हणणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, तुझा प्रश्न खूप चांगला आहे आणि धर्माबद्दल प्रेम वाढवणारा आहे. मी तुम्हाला सर्व पापांचा नाश करणाऱ्या सर्वोत्तम व्रताबद्दल माहिती सांगतो. हे व्रत ऋषी पंचमी म्हणून ओळखले जाईल. हे व्रत करणाऱ्या व्यक्तींचे सर्व पापांपासून मुक्ती होईल. चला मग ह्यामागची कथा सांगते. ऋषी पंचमीची कथा. विदर्भात उत्तक नावाचा एक सद्गुणी ब्राह्मण राहत होता. त्यांची पत्नी अतिशय भक्त होती. तिचे नाव सुशीला होते. त्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुले होती. जेव्हा ती लग्नासाठी पात्र ठरली तेव्हा त्याने मुलीचा विवाह समान वंशाच्या वराशी केला. देवयोगाने काही दिवसांनी ती विधवा झाली. दुःखी ब्राह्मण जोडपे आपल्या मुलीसह गंगेच्या तीरावर एका झोपडीत राहू लागले. एके दिवशी ब्राह्मण कन्या झोपडी असता तिचे शरीर कीटकांनी भरले. मुलीने सर्व काही आईला सांगितले. त्यांना 2 मुले होती. आईने नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला आणि विचारले, प्राणनाथ, माझ्या साध्वी कन्येची ही अवस्था कशी काय? पण त्यामागील कारण काय असेल? अकाली मृत्यू झाला. समाधीद्वारे ही घटना जाणून घेतल्यानंतर आपल्या माहेरी म्हणाले, ही मुलगी पूर्वीच्या जन्मातही ब्राह्मण झोपली होती. मासिक पाळी येताच तिने देवाच्या भांड्यांना हात लावला होता. या जन्मातही त्याने लोकांच्या आग्रहाला न जुमानता ऋषी पंचमीचे व्रत पाळले नाही. त्यामुळे तिच्या शरीरात किडे पडले आहेत. तिच्या मागील मासिक पाळी येणारी स्त्री पहिल्या दिवशी चांडालिनी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मागतिनी आणि तिसऱ्या दिवशी धोबिनीसारखी अपवित्र असते असे धर्मग्रंथ हात लावला होता. चौथ्या दिवशी स्नान करून ती शुद्ध पाळले नव्हते. तरीही तिने शुद्ध मनाने ऋषी पंचमीचे व्रत पाळल्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने आणि पुढील जन्मात सौभाग्य प्राप्त आणि ती बरी झाली. वडिलांच्या परवानगीने मुलीने व्रत पाळले आणि विधीनुसार ऋषी पंचमी पूजा केली. व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली. पुढच्या आयुष्यात तिला सौभाग्याबरोबरच अमर्याद आनंद मिळाला. तर अशी होती ही ऋषी पंचमीची कथा. ऋषी पंचमी का साजरी केली जाते तर जे काय आपले पाप असतील ते ऋषी पंचमीचे व्रत केल्यामुळे हे पाप नष्ट होऊन आपल्याला मुक्ती भेटते. ह्याचं या मागचं कारण होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून जा. चला, धन्यवाद.